तर मित्रांनो बघा, ही आपल्या फिमेलला पिल्लं होतात. अशी पिशवी बाहेर येते पिल्लांची. पिशवी बाहेर आल्यानंतर जर फिमेल स्वतःहून पिशवी फोडत नसेल तर आपण फोडून घ्यायचे आणि थोडीशी जी आपण नाळ म्हणते ती कट करायची आपण स्वतःहूनच. आता ही नाळीबरोबर अशी घाण पण आलेली असते पिल्लासोबत. फिमेल चाटत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही एक बोटभर पिल्लाला नाळ ठेवायचे आणि दोरा बांधून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं दोरा बांधून घ्या आणि दोरा बांधल्यानंतर या दोऱ्याच्या पुढच्या भागाला म्हणजे जी घाण आहे, जो फिमेलचे अवयव बाहेर आलेत नाळीवर, ते कट करून टाकायचे. त्यानंतर पिल्लू पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित कोरडं करायचं आहे पिल्लू. जर फिमेल तुमची पहिल्यांदा पिल्लं घालत असेल तर काही फिमेल पटपट पिल्लं स्वच्छ वगैरे करत नाहीत. त्यासाठी पिशवी पण आपण फोडून घेतली की जेणेकरून पिल्लू घुसमटू नये. अशा पद्धतीने पिल्लू स्वच्छ एकदम कोरड्या कपड्यानं व्यवस्थित खरखरीत पुसून घ्यायचं आहे. त्याच्या तोंडातली घाण वगैरे काढून टाकायची, व्यवस्थित पिल्लू पुसायचं. आणि अशा पद्धतीनं पिल्लू एकदा तुमचं व्यवस्थित पुसून झालं, आपल्या लक्षात येते पिल्लू पुसताना थोडं ओरडते, ॲक्टिव्ह असते पिल्लू. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण पिल्लू कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायचं. आणि एकदा पुसून पिल्लू झालं की त्यानंतर हे पिल्लू आईजवळ पुन्हा ठेवा.